दिन त्यानिमित्त कांग नदी स्वच्छता अभियान आपण अभियान सुरू करत आहोत। जामनेरकर नागरिकांना मी आवाहन करते की त्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये जास्तीत जास्त सहभाग होऊन जामनेर शहर स्वच्छ सुंदर कसं राहील। पर्यावरण दिनानिमित्त जामनेर नगर परिषद मार्फत आपली शहराची जी जलवाहिनी मुख्य वाहिनी नदी आहे कांग नदी, त्याचा महास्वच्छता अभियान आपण जामनेर नगर परिषद मार्फत राबवत आहे। सदर अभियानाचे आपण व्यापक जनजागृती केली, तसंच सोशल मीडियावर व विविध माध्यमांद्वारे आपण कांग नदी स्वच्छतेचं महत्त्व लोकांना पटवून दिलेलं आहे। तसंच या कांग नदी महास्वच्छता अभियानामध्ये आता सर्व आमचे जे नगर परिषदेचे कॉन्ट्रॅक्टर आहे, स्वयंसेवी संस्था आहे, सर्व राजकीय पदाधिकारी असतील, तसेच नागरिक असतील, तसेच पर्यावरण संस्था आहे, यांना मी जाहीर आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी या कांग नदी महास्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावं व आपलं हरित सुंदर जामनेरसाठी नक्कीच योगदान द्यावं। मी आपलं जल है तो कल या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी आपल्याला पाण्याची बचत करण्यासाठी व आपलं जे हे जीवनरेखा आहे नदी, त्याचं संवर्धन करण्यासाठी आपण निश्चितच एक चांगला उपक्रम केलेला आहे। मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की आपण जास्तीत जास्त या मोहिमेमध्ये योगदान द्यावं व नगर परिषदेला सहकार्य करावं। धन्यवाद। हे अभियान जे जामनेर शहराला 2.5 ते 3 किलोमीटरचा जो कांग नदीचा क्षेत्र लाभलेला आहे, त्याची संपूर्ण डीप क्लीन ड्राईव्ह आपण या मोहिमेमध्ये करणार आहे। त्याच्यामध्ये साधारणपणे आपण 3 ते 4 दिवसाचा आपण टेन्यूर ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे आपलं मान्सून पूर्वची तयारीमध्ये आपण शहरातील जेवढे काही नाले, छोट्या नाले असतील, छोटे मोठे नाले, तिथे आपण ऑलरेडी साफसफाई करण्यास म्हणजे सुरू केलेली आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपलं केंद्रीय नेतृत्व माननीय मोदीजी साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात पर्यावरण दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा होतोय। आज महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात जवळपास 10,000 लोकांच्या लोकसहभागातून तिथली नदीचंही स्वच्छता अभियान ही जोरात सुरू आहे। आणि आज त्याच अनुषंगाने जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या नेतृत्वात आपली कांग नदी ही स्वच्छ करण्याची मोहीम नगरपालिका आणि कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे आणि आज या कार्यक्रमाचा शुभारंभ इथे होतोय। खरं तर आपण पाहत असाल की जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची खऱ्या अर्थानं गरज काय? आज 48-49 अंश सेल्सिअस तापमानपर्यंत तापमान पोहोचलेलं आहे आणि म्हणून एक पेड़ माँ के नाम ही घोषणा माननीय मोदीजींनी केली आणि कार्यकर्त्यांनी देखील त्या अनुषंगाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलाय। जवळपास 10,000 वृक्ष लावण्याचा संकल्प जामनेरमध्ये करण्यात आलेला आहे। माननीय गिरीश भाऊंच्या आदेशाने निश्चित ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून चालणार नाही, तर तो जे वृक्ष आपण लावलंय ते त्याचं संवर्धन केलं पाहिजे, वृक्ष वाढवले पाहिजे। कारण आपण बघतोय की अनेक कारणांमुळे वृक्षाची खूप मोठी कत्तल होताना दिसते आणि त्यामुळे जागतिक म्हणजे पर्यावरणाचा कुठेतरी ऱ्हास होतोय आणि तो सांभाळायचा असेल, येणारे पुढच्या पिढीला चांगले सुगीचे दिवस जर आपल्याला द्यायचे असेल तर निश्चितच या विषयाकडे लक्ष देणं ही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। दिन त्यानिमित्त कांग नदी स्वच्छता अभियान आपण अभियान सुरू करत आहोत। जामनेरकर नागरिकांना मी आवाहन करते की त्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये जास्तीत जास्त सहभाग होऊन जामनेर शहर स्वच्छ सुंदर कसं राहील।